Dear student, today we are going to discuss the poetic form elegy. What does it mean? Originally, an elegy was a poem composed of elegiac distich or elegiac meter. An elegiac distich was a pair of metrical lines of different length that expressed a complete idea. The form was most important. Originally, elegy was poem composed of elegiac distiches and elegiac meter. सुरुवातीला जर आपण बघितलं तर इलेजी म्हणजे काय होती, ते इलेजियाक डिस्टिच किंवा इलेजियाक मीटर काय होता, मग अ पेअर ऑफ मेट्रिकल लाईन. जसा मेट्रिकल लाईन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की एक वेगवेगळे मीटर आहे. जेव्हा लिटरेचरचा आपण विचार करतो तेव्हा जसं पेंटामीटर आहे किंवा ट्राची आहे किंवा स्पॉन्डी आहे, हे वेगवेगळे मीटर आहे. म्हणजे आपण सिलॅबसमध्ये कशा प्रकारचा ट्रेस पॅटर्न आहे त्याच्यावरून ते मेट्रिकल त्या आपण मीटर वगैरे मोजत असतो किंवा ठरवत असतो. त्या इयाम आहे की ट्रॉची आहे की स्पॉन्डी आहे सगळं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसते की मेट्रिकल लाईन ऑफ डिफरंट लेंथ दॅट एक्सप्रेस द कम्प्लीट आयडिया. म्हणजे वेगवेगळ्या लेंथच्या जर मेट्रिकल लाईन असेल आणि ते जर कम्प्लीट आयडिया जर एक्सप्रेस करत असेल तर तो फॉर्म होता किंवा ते स्ट्रक्चर होतं एखाद्या पोएट्रीचं, तर त्या फॉर्मवरून त्याला इलेजी म्हटलं जायचं. अँड इलेजी कुड बी ऑन डिफरंट लेंथ अँड इलेजी कुड बी ऑन एनी सब्जेक्ट मॅटर ॲज लॉंग ॲज इट वॉज रिटन इन एलिजियाक मीजर. आता मग याचा अर्थ असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं ओरिजिनली एकदम इलेजीचं जेव्हा आपण या स्ट्रक्चरचा जेव्हा डेव्हलपमेंट वगैरे झालं तर तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर काय होतं, तो त्याचा फॉर्म, त्याचं स्ट्रक्चर. समजा कोणत्याही प्रकारची कोणतीही पोयम, मग एखादं भावगीत असेल किंवा एखादं प्रेमगीत असेल किंवा एखादं लिरिक ऑफ जॉय काही असेल, त्याचा सब्जेक्ट कोणताही असो, पण तो इलेजियाक मीजरमध्ये जर लिहिला गेला असेल तर त्याला इलेजी म्हणायचे लोक. इन एन्शियंट ग्रीक द प्लेस ऑफ इट्स ओरिजिन. जनरली इलेजीचा जर आपल्याला कुठं ओरिजिन पाहायला मिळत असेल तर ती कुठं आहे, ग्रीसमध्ये. याला अंडरलाईन करून ठेवा, लिहून ठेवा. तर ओरिजिनली म्हणजे इलेजीचा जर उगम कुठं झाला, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जर कुठे झाला असेल तर तो कुठे झाला आहे, ग्रीसमध्ये. इलेजी कुड बी ऑन एनी सब्जेक्ट मॅटर ॲज लॉंग ॲज इट वॉज रिटन इन एलिजियाक मीजर. इन एन्शियंट ग्रीस the place of its origin, the term elegy covered the theme such as love, war, politics, lamentation for dead and other subjects both sad and happy. तर सुरुवातीला तुम्हाला दोन गोष्टी जर लक्षात ठेवायच्या आहे. जसं समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर झालं तर व्हेअर इट वॉज ओरिजिनेटेड, तर कुठे, ग्रीसमध्ये. म्हणजे इलेजीचा उगम जर कुठे झाला असेल, ओरिजिन जर कुठे झाली असेल, ती कुठे झाली आहे, ग्रीसमध्ये. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सुरुवातीच्या काळामध्ये इट वॉज द मोर इम्पॉर्टन्स वॉज गिवन टू द स्ट्रक्चर ऑफ द पोयम. ती समजा इलेजियाक मीजरमध्ये किंवा इलेजियाक डिस्टिजेसमध्ये लिहिल्या गेलेली एखादी पोयम असेल, व्हॉट एव्हर द सब्जेक्ट मे बी, व्हॉट एव्हर, म्हणजे कोणताही सब्जेक्ट असो, जो सब्जेक्ट ऑफ जॉय असो, सॅडनेस असो, कोणताही असो, पण तो इलेजियाक मीटरमध्ये जर पर्टिक्युलर ती पोयम लिहिल्या गेली असेल तर तिला लोक इलेजी म्हणायचे. आणि इट वॉज ओरिजिनेटेड इन ग्रीस, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे सुरुवातीला जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणीचा उगम झाला ग्रीसमध्ये, तर इलेजीचे जे कवर सब्जेक्ट होते ते कोणते होते, कोणतेही सब्जेक्ट. मग लव असेल, वार असेल, युद्ध असेल, पॉलिटिक्स असेल, राजकारण असेल, लॅमेंटेशन फॉर डेड म्हणजे शोक व्यक्त करणे. एखादा मृत पावलेला जवळचा माणूस असेल त्याच्याबद्दल जर शोक व्यक्त करण्यासाठी सुद्धा इलेजीचा उपयोग व्हायचा. सोबतच प्रेमसुद्धा व्यक्त करायचं असेल तरी इलेजीचा उपयोग व्हायचा. तेच एखादा पॉलिटिक्स जरी त्यांना डिस्कस करायचं असेल तरी इलेजीचा उपयोग व्हायचा. म्हणजे व्हेरिएट टाईप ऑफ सब्जेक्ट, वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला त्या इलेजीमध्ये समाविष्ट झालेले दिसतात. कोणते, बोथ सॅड अँड हॅपी, दुःखद असो की सुखद असो, दोन्ही प्रकारचे आपल्याला इथे
सब्जेक्ट त्या इलेजिक मेजरमध्ये कंप्लीट केलेलं म्हणजे कवर्ड केलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेजीचं स्ट्रक्चर महत्त्वाचं होतं, त्याचा सब्जेक्ट कोणता हे महत्त्वाचं नव्हतं. हे थोडक्यात लक्षात ठेवा. इन प्रेझेंट युजेस अँड इलेजी इज पोएम ऑफ लॅमेंट. पण सुरुवातीला जर आपल्याला पाहायला मिळते की तिथं स्ट्रक्चर महत्त्वाचा होता, त्याचा फॉर्म महत्त्वाचा होता. पण आता प्रेझेंट युजेसमध्ये म्हणजे आता जर सध्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला, अँड इलेजी इज पोएम ऑफ लॅमेंट रिटर्न टू माउंट द डेथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑर टू एक्सप्रेस ग्रीफ ॲट द ट्रॅजिक इव्हेंट. आता जर आपण प्रेझेंट युजेसमध्ये जर विचार केला तर त्या इलेजीचा सब्जेक्ट काय आहे हे महत्त्वाचं आहे, त्याचा फॉर्म कोणता हे महत्त्वाचं नाही. म्हणून आपल्याला असं दिसेल की आता प्रेझेंट युजेसमध्ये जर आपण बघितलं तर इलेजीचा सब्जेक्ट कोणता पाहिजे, म्हणजे इलेजी कोणाला म्हणायचं, ज्या पोएट्रीचा सब्जेक्ट काय असेल, द टू माउंट द डेथ ऑफ इंडिव्हिज्युअल आर टू एक्सप्रेस द ग्रीफ ॲट द ट्रॅजिक इव्हेंट. एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, एखादा स्लिपवेक झालं असेल, एखादं एरोप्लेन क्रॅश झालं असेल, असा जर एखादा ट्रॅजिक इव्हेंट असेल किंवा मोठं भारी युद्ध होऊन खूप जीवितहानी झालेली असेल, तर हे सुद्धा माउंट करणे, काय शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे. अशा प्रकारचे जर दुःखद जर सब्जेक्ट असेल मग त्याचा स्ट्रक्चर कोणताही असो, स्ट्रक्चरला आता महत्त्व नाही. इलेजियाक डिस्टेजेसमध्येच ते लिहिल्या गेलं पाहिजे, इलेजियाक मेजरमध्ये लिहिल्या गेली पाहिजे पोयम, हे महत्त्वाचं नाही. आता जर पोयम समजा सॉनेटमध्ये जरी लिहिल्या गेली असेल, सॉनेट फॉर्ममध्ये, पण त्याचा सब्जेक्ट समजा दुःखद असेल, जसं एखाद्याचा मृत्यू पावला असेल किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, अशा प्रकारचा जर सब्जेक्ट दुःखद असेल तर ती पोयम वी कॅन कन्सिडर ॲन इलेजी. द इंग्लिश इलेजी डज नॉट यूज द एन्शियंट इलेजिक मेजर. म्हणून आता जर इंग्लिश इलेजी जर प्रेझेंट युजेसमध्ये पाहिले तर जुना जो सुरुवातीच्या काळाचा ग्रीक मेजर जो आपल्याला पाहायला मिळते, तो इलेजिक मेजर आपल्याला इंग्लिश लिटरेचरमध्ये यूज केलेला पाहायला मिळत नाही. पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ इलेजी इन्क्लूड द थॉमस ग्रेज इलेजी रिटर्न इन कंट्री चर्चाज. हे यालासुद्धा अंडरलाईन करून ठेवा, लक्षात ठेवा. थॉमस ग्रेची इलेजी काय आहे, कोणती इलेजी आहे थॉमस ग्रेने लिहिलेली, इलेजी रिटर्न इन कंट्री चर्चार्ड, रिटर्न इन 1751. आणि दुसरा आहे ओलिव्हर गोल्डस्मिथची द डिझर्टेड विलेज. आपण ते तुम्ही जे हे पाहता आपलं द विलेज स्कूल मास्टर, ती पोयम आहे आपण पाहतो जनरली, तर ती या डिझर्टेड विलेज म्हणून घेतलेली आहे. हे सुद्धा काय आहे, लॉस ऑफ लॅमेंट फॉर लॉस, म्हणजे एखादी वस्तू आपण हरवली त्याचं दुःख व्यक्त करण्यासाठी जे पोयम लिहिल्या जाते त्याला आपण इलेजी असं म्हणतो. तर फीचर्स ऑफ अन इलेजी, आता इलेजीचे काही फीचर्स आहे, वैशिष्ट्य आहे, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. इट इज पोएम ऑफ लॅमेंट. लॅमेंट म्हणजे दुःख व्यक्त करणे. मॉर्निंग म्हणजे काय, शोक व्यक्त करणे. द डेथ ऑफ पर्सन आर द एंड ऑफ एन एरा वेअर ऑफ लाईफ. एंड ऑफ एन एरा म्हणजे आता आपण पाहतो की जसं आता वेगवेगळ्या युगाचा, जसं पहिले स्टोन एज होतं, नंतर आपलं आयरन एज वगैरे, असे वेगवेगळ्या एक याचा उपयोग झाला. किंवा वे ऑफ लाईफ, मिडल एज असेल, नंतर आता मॉडर्न एजमध्ये आपण अजूनही म्हणतो की ते जुने दिवस फार चांगले होते. आताचे म्हातारे म्हणतात की आमचे दिवस फार चांगले होते. तर हे जे आहे तर ते लॅमेंटेशन, जे जुन्यासाठी जे आपण जे काही जेचाही हरवलं आपण, त्यासाठी जे लॅमेंट करण्यासाठी जे पोयम लिहिल्या जाते, शोक व्यक्त करण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी जी पोयम लिहिल्या जाते, त्या पोयमला आपण म्हणतो इलेजी. इट इज नॉट लिमिटेड बाय फॉर्म. फॉर्म म्हणजे काय, स्ट्रक्चर. आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ग्रीसमध्ये ओरिजिन झालं तेव्हा स्ट्रक्चरला खूप महत्त्व होतं. त्या इलेजीचा फॉर्म कसा आहे, इलेजियाक मेजरमध्येच लिहिल्या गेली आहे का, हे महत्त्वाचं होतं. पण आता इंग्लिश इलेजीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते का इथे स्ट्रक्चर महत्त्वाचं नाही. इट इज नॉट लिमिटेड बाय फॉर्म. द पोएट हॅज द फ्रीडम टू राईट इन एनी फॉर्म दॅट ही चुजेस. म्हणजे एखाद्या सॉनेट फॉर्मही तो इलेजी लिहिण्यासाठी एखादा रायटर यूज करू शकतो. इथे म्हणजे स्ट्रक्चरला काहीही महत्त्व नाही. इलेजी जर कोणत्या एखाद्या पोएमला म्हणायचं असेल तर इट मस्ट हॅव द सब्जेक्ट ऑफ लॅमेंटेशन. द टोन अडॅप्टेड बाय द पोएट इज डिग्निफाईड अँड सॉलेम. हे सगळ्यात महत्त्वाचं की टोन जो आहे त्या पोएमचा, की शब्दाची रचना जी आहे ते कशी पाहिजे, सॉलेम अँड डिग्निफाईड, एकदम सोरेन ज्याला आपण म्हणतो, सभ्य आणि एकदम डिग्निफाईड तिचा टोन असला पाहिजे. द इलेजी इज सुटेबल फॉर सिरियस रिफ्लेक्शन ऑन हेवी टॉपिक सच ॲज लाईफ अँड डेथ. दुसरी गोष्ट अशी की एखाद्याचा मृत्यू झाल्यावरच इलेजी लिहिल्या जाते असं नाही. समजा एखादे हेवी टॉपिक जे आहे, लाईफ अँड डेथ, म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे, मृत्यूबद्दल ज्या काही आपल्या ज्या ह्या आहे, म्हणजे काय आपल्या ज्या विचार आहे, कल्पना आहे, जे फिलॉसॉफी आहे, हे मोठे मोठे सब्जेक्टसुद्धा इलेजीमध्ये यूज केलं जाऊ शकते. सम पोएट्स युजेस दिस फॉर्म टू डिस्ग्रेस. डायग्रेसचा अर्थ काय, मूळ मुद्द्यापासून थोडं दूर येणे.
जो आपला मेन सब्जेक्ट असेल, समजा एखादा पॉलिटिक्स असेल, त्या पॉलिटिक्समध्ये जर आपल्याला एखाद्या दुःखद भावना जर व्यक्त करायची असेल त्याला आपण डायग्रेशन म्हणतो. त्या मेन सब्जेक्टपासून आणि ते एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑन अदर सब्जेक्ट. आणि एखादं मेन सब्जेक्ट चालू आहे पॉलिटिक्स आणि त्याच्यामध्ये आपण मग लिहित आहोत आपली पोयम, आणि अशाच वेळेस जर थोडं आपण एखादं दुःखद घटना जर तिथं व्यक्त करायची असेल, शोक करायची असेल, शोक व्यक्त करायचा असेल, तर डायग्रेशनसुद्धा काही काही पोएट यूज करतात. जसं मिल्टनचं लिचिदास आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला डायग्रेशन अशा प्रकारचं दिसते, टू टॉक अबाउट द डिग्रेडेशन ऑफ पोएट्री अँड रिलिजन. आणि ते लिचिदास लिहित असताना एक डिग्रेडेशन, पोएट्रीचं कसं ऱ्हास होत गेला याच्याबद्दल आपल्याला तिथे त्यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऑल्दो इलेजियस पोएम ऑफ ग्रीफ म्हणजे काय, दुःख व्यक्त करणे. इट चेंजेस बाय द एंड टू वन ऑफ द रेजिग्नेशन, पीस, इवन जॉय, अँड पोएट कम्स टू टर्म विथ हिज लॉस. आणि अशा प्रकारे जरी हे दुःखद पोएम असली तरी आपल्याला कुठंतरी एक पोएटला जर वाटलं तर एक रेज ऑफ होप आपण ज्याला म्हणतो, पीस ऑफ माइंड, एखादं दुःख व्यक्त केल्यानंतर कसं मन हलकं करतो आपण, तसं मनकं करणे, किंवा इवन ॲट द एंड ऑफ जाय आपल्याला असं पाहायला मिळते की पोएट कम्स टू टर्म विथ हिज लॉस. आणि कुठंतरी त्या दुःखापासून बाहेर निघण्याचा प्रयत्न कुठंतरी त्या पोएमच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचे सब्जेक्ट असणारे जर पोएम असेल आता प्रेझेंट युजेसमध्ये, तर त्याला आपण इलेजी म्हणून त्याला कन्सिडर आपण करू शकतो. मग सुरुवातीच्या काळामध्ये जसं ग्रीसमध्ये जसा उगम झाला, तर तेव्हा आपल्याला इलेजी जर एखाद्या पोएमला म्हणायचं असेल तर तिचा स्ट्रक्चर इलेजियाक मेजरमध्ये लिहिल्या गेली पाहिजे. जसं आपण आयम्बिक पेंटामीटर, जसं ब्लँक वर्स कशाला म्हणतो आपण, की त्याच्या अनराईम आयम्बिक पेंटामीटर लाईन असेल त्याला आपण ब्लँक वर्स म्हणतो. हिरोईक कॉपलेट कशाला म्हणतो, की त्याच्या दोन्ही लाईन ह्या पेंटामीटरमध्ये पाहिजे आणि शेवटी त्याच्या रायमिंग जुळलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, हिरोईक कॉपलेट म्हणतो. तशाच प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये इलेजियक मीटरमध्ये जर एखादी पोएम लिहिल्या गेली असेल तर त्याचा सब्जेक्ट कोणताही असो, मग ते सब्जेक्ट ऑफ लॉस असो की जॉय असो की काही असो, त्याला इलेजी म्हणायचे. तशा जर मीटरमध्ये लिहिल्या गेली असेल. पण आता प्रेझेंट युजेसमध्ये मात्र आता आपण सगळ्यात जास्त जर महत्त्व कशाला देत असू तर ते कशाला देतो आपण, त्याचा सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट ऑफ लॅमेंटेशन, लॉस ऑफ काय म्हणतो आपण त्याला, एरा किंवा एंड ऑफ एरा वगैरे अशाच प्रकारचे जे लॅमेंटेशनचे जर सब्जेक्ट असेल तर त्याला आपण या काळामध्ये इलेजी म्हणतो. मला वाटतं समजलं असेल. नसेल समजलं, काही क्वेरीज जर असेल तर लेट मी नो प्लीज. ग्रुपवर तुम्ही तशा प्रकारचे क्वेश्चन टाकू शकता.